मोठी बातमी राजकीय वर्तुळातून सध्या समोर येते। हेमलता पाटलांचं सध्या तळ्यात मळ्यात सुरूच असल्याचं पाहायला मिळतंय। हेमलता पाटील आता राष्ट्रवादीमध्ये प्रवेश करणार आहेत। त्यामुळे काही महिन्यांपूर्वीच त्यांनी काँग्रेसमधून राजीनामा देत शिवसेनेमध्ये पक्षप्रवेश केला होता आणि आता त्या राष्ट्रवादीमध्ये जाणार असल्याची माहिती समोर येते। याच संदर्भात स्वतः हेमलता पाटील आपल्या सोबत जोडल्या गेल्यात। तर हेमलताजी, जय महाराष्ट्रमध्ये तुमचं स्वागत। यापूर्वी तुम्ही काँग्रेस सोडून शिवसेनेमध्ये गेल्या होत्या आणि आता शिवसेना एवढ्या लवकर सोडून राष्ट्रवादीमध्ये प्रवेश करण्याचं नेमकं कारण काय? मी गेले 35 वर्ष काँग्रेस पक्षामध्ये काम केलं, अतिशय प्रामाणिक निष्ठेने काम केलं। विचारसरणी आपली पक्षामध्ये काम करतो। शिवसेनेमध्ये तो एक अपघाती निर्णय झाला होता आणि त्यानंतर त्या पक्ष प्रवेशाबद्दल मी लगेच दिलं आणि सांगितलं होतं की या पक्षामध्ये मी न्याय देऊ पक्षाला एक विचारसरणीचा विचारणी एखाद्या पक्षातली आपली जडणघडण असते। त्यामुळे मी अक्षरशः 5-6 दिवसामध्ये निर्णय घेऊन त्या पद्धतीने सांगितलं होतं आणि त्यानंतर मी आता ठरवलेलं आहे की समविचारी पक्ष, पुरोगामी विचारी पक्ष आणि फुले शाहू आंबेडकरांचं जे आम्ही जी चळवळ जोपासतो तो सगळा विचार करून मी अजित पवारांच्या राष्ट्रवादीमध्ये प्रवेश करण्याचं ठरवलेलं आहे। मात्र तुम्हाला असं वाटतं का की शिवसेनेमध्ये तुमच्या राजकीय कारकिर्दीनुसार शिवसेनेमध्ये तुम्हाला ती संधी मिळाली नाही जी राष्ट्रवादीमध्ये मिळू शकते? शिवसेना पक्ष होता, त्यांचं काम करण्याची पद्धती चांगली होती, लोकांची कनेक्ट पण होता, पण शेवटी आपण ज्या पक्षामध्ये कम्फर्टेबली काम करू शकतो तर त्या दृष्टीने मला हा राष्ट्रवादी पक्ष हा जवळचा वाटला आणि त्यामुळे मग तो निर्णय घेतला। निश्चित। धन्यवाद हेमलताजी, आपण जय महाराष्ट्र सोबत साधलेल्या या संवादासाठी। त्यामुळे हेमलता पाटील यांनी आता शिवसेनेला रामराम करत राष्ट्रवादीमध्ये त्या प्रवेश करणार आहेत। तर हेमलता पाटील यांचं तळ्यात मळ्यात हे सुरूच असल्याचं पाहायला मिळतंय। काही दिवसांपूर्वीच त्यांनी काँग्रेसमधून आपल्या पदाचा राजीनामा देत शिवसेनेत प्रवेश केला होता। आता त्यानंतर त्यांनी शिवसेनेला रामराम करत यावेळी राष्ट्रवादीमध्ये प्रवेश करण्याचा निर्णय घेतलाय।